श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 6वा आणि 7व्या श्लोकावर आता आपण प्रवचन करणार आहोत. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. तेव्हा भगवान सांगतात की जे आपली आता मागच्या श्लोकात सांगितलं की योग जे योगाच्या साहाय्याने माझ्या अव्यक्त स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतात आणि ज्ञानाच्या योगाने माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाला जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अत्यंतिक क्लेश आहे. परंतु आणि त्यांना त्या निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होतच नाही आणि त्यांना आनंदाचा अनुभव येत नाही. परंतु त्याची तुलना भक्तियोगी जो आहे, भक्त जो आहे त्याच्याशी करतात. आता या 2 श्लोकामध्ये भक्ताची अवस्था कशी ते सांगतात. भक्ताची अवस्था श्रेष्ठ कशी आहे ते सांगतात. कारण 12वा अध्याय हा भक्तियोगाचा अध्याय आहे. भक्तियोगाची भक्तियोगाची श्रेष्ठता या अध्यायामध्ये दाखवली आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याशी हठयोगाची आणि ज्ञानयोगाची तुलना केलेली आहे. आणि त्यात अधिक क्लेश आहे असं सांगितलं. ये तु सर्वाणि कर्माणि, परंतु जे आपली सर्व कर्म भक्त काय करतात? आपली सर्व कर्म आणि त्या कर्माच्या कर्तृत्व अहंकारासहित, म्हणजे मी कर्म करतो ही जी जाणीव आहे, ती जाणीवही आणि कर्म सुद्धा मला अर्पण करतात. भगवान सांगतात की आपली सर्व कर्म, सर्व म्हणजे सर्व, या संसारातली कर्म आणि भक्तीची साधनं जी आहे, ती जी कर्म आहे, भक्ती हे कर्मच आहे म्हणा. नवविधा भक्ती, नऊ प्रकारचं कर्म आहे. तेव्हा भक्तीमध्येही कर्म आहे आणि संसारामध्येही कर्म आहे आणि दोन्ही याचा अहंकार होण्याची शक्यता आहे कर्माचा. तेव्हा जे भक्त माझे या अहंकारासहित, कर्तृत्वाच्या अहंकारासहित सर्व कर्म मला अर्पण करतात आणि मतपरायण होऊन राहतात. मत मत म्हणजे माझ्यात, परायण म्हणजे अयन म्हणजे राहणे, जे माझ्यातच राहतात, माझ्याच ठिकाणी येऊन राहतात, माझ्याच म्हणजे सद्गुरूंच्या कार्यातच राहतात, सद्गुरूंच्या मनात राहतात, सद्गुरूंच्या प्रेमात राहतात, सद्गुरूंच्या भक्तीत राहतात, सद्गुरूंच्या ज्ञानात राहतात, सद्गुरूंच्या सेवेत राहतात, सद्गुरूंच्या शब्दामध्ये राहतात. तेव्हा हे सर्व त्याला काय म्हणतात? मतपरायण. मत म्हणजे माझ्यात, म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी. परायण, पर म्हणजे श्रेष्ठ आणि अयन म्हणजे राहणे. श्रेष्ठ प्रकारचं जे स्थान आहे ते कुठलं आहे म्हणाल? ते निजधाम आहे. श्रेष्ठ प्रकारचं स्थान कुठे आहे? निजधाम आहे. बाहेर आपण कुठेही राहत असतो. बाहेर अनेक ठिकाणी आपण राहू. हे घर सोडू तिकडे जाऊ, ते घर सोडू इकडे जाऊ. पण भक्त कुठे राहतात? मत परायण होऊन राहतात. म्हणजे सद्गुरूंच्या प्रेमात राहतात, सद्गुरूंच्या भक्तीत राहतात, सद्गुरूंच्या सेवेत राहतात, सद्गुरूंच्या कार्यात राहतात, सद्गुरूंच्या आज्ञेत राहतात, सद्गुरूंच्या श्रद्धेत राहतात, सद्गुरूंच्या मर्जीत राहतात.
आणि सद्गुरूंच्या संसारात राहतात. सद्गुरूंचा जो संसार आहे, हा संस्कार सद्गुरूंचा आहे, माझा नाही. असं कर्तृत्व अहंकारासहित कर्तृत्व जे आहे, ते मला अर्पण करतात. त्याला मतपरायण असं म्हणतात. एक-एक शब्द एवढा साभिप्राय आहे. मतपरायण. मग आपण लावून बघावं आपल्याला, की अरे मी मतपरायण आहे का नाही आहे? सद्गुरूंचा परायण आहे की नाही? की पलायन आहे? सद्गुरू सद्गुरूंच्या पासून पलायन. जो परायण होऊ शकत नाही, तो पलायन करतो. मग सद्गुरूंच्या सेवेतून पलायन त्याला सांगितलं. सद्गुरू सेवा करतो तो आपला पलायन करतो. नाही, नाही मग तसं झालं, मग संसार तसं झाला, मग वेळ मिळाला नाही. मग ते काय कामच खूप होतं, मग अमुकच होतं. हे पलायन झालं म्हणा. मग परायण म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं जे कार्य आहे ते तो करतोय. त्यांच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर आहे. त्यांच्या प्रेमामध्ये त्यांचं प्रेम घेतोही आहे आणि त्यांना प्रेम देतोही आहे. त्यांच्या प्रेम, भक्ती त्यांना फोन करतोय. नाहीतर आपला ऐकतोय पण फोन कधी करत नाही. संपर्क कधी करत नाही. हे पलायन. संपर्क करत नाही. सेवा करायला कधीतरी येतो. पुष्कळ दिवसांनी. हे पलायन आहे म्हणा. तो परायण असतो. मग पलायन काय आणि परायण काय हे लक्षात घेतलं पाहिजे. सद्गुरू सेवा, सद्गुरू कार्य, सद्गुरू प्रेम, सद्गुरू भक्ती याच्यात जो राहतो, सद्गुरूंचा संकल्प, सद्गुरूंनी एक संकल्प केला, त्यात तो राहतो. नाहीतर त्याचा त्याचा विचार वेगळा. सद्गुरू विचार करतात एक आणि तो विचार करतात दुसरा. याला पलायन म्हणतात. सद्गुरू एक विचार करतायत, त्याला सांगतायत, तो दुसराच विचार करतो. तर त्याला पलायन म्हणतात. आणि सद्गुरूंच्या विचाराचा जो ध्यास घेतो संकल्पाचा, त्याला परायण असं म्हणतात. तेव्हा पलायन आणि परायण काय आहे, याचे जे मीटर आहे म्हणा, हे मीटर आपल्याला लावून बघायचं. आपणच रीडिंग घ्यायचं आणि आपणच ठरवायचं, की आपण कुठपर्यंत आहोत आणि आपल्याला कसं कुठपर्यंत जायचंय. मतपरायण होऊन राहतात आणि अनन्य भावानी परत आणखी एक शब्द अनन्य भावानी अनन्य म्हणजे न अन्य दुसरा नाही म्हणा. दुसरा कोणी देव नाही, दुसरे कोणी महाराज नाही, होऊन गेलेले नाही, काही नाही. अन्य दुसरा काही नाही. दुसरा गुरुबिन कोई देव न दूजा. सद्गुरू शिवाय दुसरा कुठलाही देव अस्तित्वात नाही. असा जो त्याचा ठाम निश्चय असतो त्याला अनन्य असतो. अनन्य भावाने माझे ध्यान करीत एक एक शब्द एवढा आहे. अनन्य भावाने दुसरा कोण नाही. माझं ध्यान जो करतो, इतर कशाचं ध्यान करत नाही. माझी उपासना करतो, माझं ध्यान करतो, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंचं ध्यान तो करतो. सद्गुरूंची मूर्ती जो त्यांनी स्थापन केली आहे हृदयाच्या ठिकाणी आणि त्याची उपासना जो करतो आणि त्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणीच लावलंय. नाहीतर चित्तामध्ये चित्त इज स्टोअर हाऊस. इनर माइंड, सबकॉन्शियस माइंड इज अ स्टोअर हाऊस ऑफ सो मेनी थिंग्स. द होल वर्ल्ड. Ignoble thoughts are coming to your mind and getting stored into your subconscious mind. त्याला चित्त असं म्हणतो. तेव्हा त्यांचं चित्त रिकामं आहे आणि तिथे ते काय भरतात? ते चित्त सद्गुरूंच्या ठिकाणी जोडतात आणि प्रेम, भक्ती, ज्ञान आत घेतात. असं ज्यांनी आपलं चित्त माझ्या ठिकाणीच लावलंय. असल्यामुळे असे जे आहेत त्यांना म्हणले मी या मृत्यूरूपी अत्यंत कष्टदायक संसार सागरातून त्यांना पार नेतो म्हणाले. त्यांना धक्का पण लागत नाही आणि तात्काळ त्यांचा उद्धार करतो. तात्काळ आपुल्या सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ त्याला. तेव्हा कर्मा आणि मयी संन्यस्य कोण ते
की ज्यांना अशी भक्ती प्राप्त होते, ज्यांचा सर्व भार भगवान वाहतात. योग्याचा भार नाही वाहत. योग्याला म्हणतात तुझा भार तुझ्याकडे. तुला काय जे योगाचं करायचं ते सगळं तू कष्ट सगळं वगैरे ते तुझ्याकडे. ज्ञानाला म्हणतो नुसता ज्ञानी. ज्ञानी भक्त नुसता ज्ञानी. त्याला म्हणतो तू ज्ञानी आहेस. ज्ञानाने तू सगळ्या दुःखाचा अंत कर. पण भक्ताला म्हणत नाही, तर भक्ताच्या दुःखाचा अंत करूनच टाक. त्याच्यापर्यंत ते दुःख येऊच देत नाही म्हणाले. तात्काळ संसार सागर मुक्त करतात. कर्मा आणि मयी संन्यस्य. इथे कर्माचा संन्यास. कर्माणि मयी संन्यस्य. संन्यास म्हणजे काय हो? काम्याणाम कर्मणाम न्यासः इति संन्यासः. म्हणजे कामनेचा जो न्यास करतो, कामना सोडून देतो, असा भक्त. नाही एखादा भक्त म्हणतो मला हे पाहिजे ते बरोबर आहे. तुला सगळं मिळेल म्हणाले आणि सगळं मिळण्याची व्यवस्था या कार्यामध्ये आहे सद्गुरू सांगतात. अरे तू यज्ञ कर, नाही तुला सगळं मिळेल. काम्य काम्य कर्म कर, हरकत नाही. परंतु ते केल्यानंतर काम्याणाम कर्मणाम न्यासः. त्यातलं जे काम्यपणा आहे तो तू काढून टाक. त्याची तुझी चिंता करू नको वारंवार. हे कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल? काय मुलगा कसा होईल, नोकरी कशी लागेल आणि नेमकं काय होईल? याची काळजी तू करू नको. काळजी केली तर झालं म्हणा. काम्याणाम कर्मणाम न्यास. हे सर्व त्या भगवंताला सांग, सद्गुरूंना सांग. आणि कामना करू नको म्हणजे चिंता करू नको. काम्याणाम कर्मणाम न्यास इति सन्. कर्मणी मयी संन्यस्य. सर्व कर्म आणि त्याचं फळ आणि सर्व कर्मातली मुख्य म्हणजे कामना, हे ज्यांनी मला हे त्याग करून माझ्या ठिकाणी त्यांनी देऊन ठेवली. सद्गुरू हे घ्या कामना, माझी कामना घ्या. काय याचं काय फळ आहे ते तुम्ही ठरवा. असं जो म्हणतो, कामना मनातून काढून टाकली त्यांनी. फक्त कर्म मला करायचं बास. मला सद्गुरूंनी सांगितलं ते कर्म करायचंय मला. सद्गुरूंनी सांगितलं तो यज्ञ करायचा आहे. मला सद्गुरूंनी सांगितलं त्याच्याप्रमाणे प्रवचन ऐकायचं आहे. त्याच्याप्रमाणे त्यांची सेवा करायची आहे. जे साधनं दिलीत ती करायची आहेत. त्याच्यात मात्र कुचराई करायची. मला वेळ नाही असं म्हणायचं. माझ्याच्याने होणार नाही असं म्हणायचं नाही. ते जीव लावून करायचं. मयी कर्म आणि संन्यस्य याला मयी कर्म आणि संन्यस्य असं. आणि मनातून कामना काढून टाकायची आणि कर्म करायचं. मनातून कामना बाजूला काढून मग कर्म करायचं. त्याला कर्माचा त्याग. खरं कर्माचा त्याग म्हणतात, पण कर्माचा त्याग नाही. तो कामनेचा त्याग आहे. कर्माचा त्याग केला तर जगताच नाही येणार म्हणून. म्हणून इथे कर्माचा त्याग काम्याणाम कर्मणाम. काम्य कर्माचा त्याग. याला संन्यास असं म्हणतात. या अवस्थेत कर्म तर घडत राहतात. संसाराची सर्व कर्म घडतात. सद्गुरूंनी सांगितलं ते सर्व घडतं. सद्गुरू सेवा घडते, सद्गुरू कार्य घडतं. सर्व काही घडतं म्हणा. सद्गुरूंनी जे काही सांगितलं ते सर्व घडतं. आपल्या जीवनातलेही सद्गुरू सांगतात तेही घडतं. जीवनात काय कर्म करायचे ते सांगतात ते घडतं. भक्ती मार्गात काय सेवा करायची ते सांगतात ते घडतं. हे सर्व घडत असतं म्हणाले. पण काम्याणाम कर्मणाम न्यास. कामना नाही तिथे. तिथे घडतं सर्व पण कामना मनाला बाजूला ठेवून कामनेला बाजूला ठेवून, कामना बाजू. कामना पूर्ण होईल. होणार नाही असं नाही. पण ती कामना सद्गुरूंना देऊन टाकली. काय? का म्हणा? हे म्हणा आता काय राहिलं? मन त्या सद्गुरूंना देऊन टाकलं. तेव्हा ते भक्त जे असतात ते विहित कर्म करतात. विहित कर्म घडत असतं त्यांचं. जे सांगितलं त्यांची नोकरी आहे, व्यवसाय आहे, घरी कुटुंबाकडे लक्ष देणं आहे. त्यांना काय डॉक्टरकडे घेऊन जाणं, काय जे काय असेल. भाजीपाला आणणं काय असेल. त्यांचं मनोरंजन करणं, सगळं काही गोष्टी ज्या आहेत. त्यांचं काही शिक्षण वगैरे असेल, सगळं काही. पैसा मिळवणं, बिझनेस असेल, बिझनेस करणं, हे सगळं विहित करणं.
म्हणजे वर्ण आणि आश्रम धर्माप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे की जे कर्म त्याला लावून दिलेलं आहे. कोणी नोकरी करतो, त्यांनी नोकरी करावी. शेती करतो, शेती करावी. कोणी बिझनेस करतो, त्यांनी बिझनेस करावी. आता वर्ण आश्रम राहिलेला नाही म्हणाले. पण तो तो जे कर्म करतो त्याच्यावरून त्याचा वर्ण आणि आश्रम ठरतो. आता उलट आहे म्हणाले. द अदर वे राउंड असं म्हणतो. वर्ण आश्रम पूर्वी कसं जन्माने वर्ण आश्रम ठरायचा. आता कर्माने वर्ण आश्रम ठरतो. तो अध्ययन, अध्यापन करतो, प्रवचन करतो, भक्तांना जमवतो, तो तो योग याग शिकवतो, ज्ञान सांगतो, ज्ञान ऐकतो, भगवंताची कथा करतो. तर तो ब्राह्मण जो बिझनेस करतो, काय तो वैश्य. तेव्हा तो बाह्यांगाने जे काही करतो, पण हे सगळं करूनही जो परमेश्वराची भक्ती करतो, तो मात्र ब्राह्मणच आहे. काय? कारण त्यांनी सद्गुरूंना शरण गेलाय आणि सद्गुरूंच्या पोटी जन्म घेतलाय. म्हणून त्याला द्विज असं म्हणतात. मग तू कोणी असो, बिझनेस करणारा असेल, तो कुठलाही का तो शेती करणारा असेल, तो काय सीमेवर लढणारा असेल, पोलिसमध्ये असेल, आणखी कशात असेल, तो क्षत्रिय असेल, त्याच्यानंतर वैश्य, शूद्र तो असेल, तरी पण जर तो भक्त असेल, तर तो द्विजच आहे म्हणा. भक्त असेल तर तो सद्गुरूंचा पोटी जन्माला आला तो द्विज आहे. दुसरा जन्म झाला. मग तो सर्व साधना करतो आणि साधना करतो त्याच्यामुळे तो विप्र. साधना सर्व करतो त्याच्यामुळे तो विप्र आहे. तो सद्गुरूंचे ग्रंथ वाचतो, चिंतन मनन करतो, जप करतो, हवन करतो, सद्गुरूंची सेवा करतो. तेव्हा तो विप्र झाला. आणि ब्राह्मण म्हणजे ब्रह्मम जानाति इति ब्राह्मणः. म्हणजे तो सद्गुरूंचं ज्ञान स्वरूप, प्रेम, भक्ती हे करतो. तो ब्राह्मण. खरं तर केस दाढी करणं हे शूद्र वर्णाचं कर्म आहे. म्हणजे महाराज सांगायचे, "अरे, आपण स्वतःच्या हाताने दाढी करायची नाही." हां, म्हणजे आपण ब्राह्मण आहोत. आपलं शूद्राचं काम आपण नाही करायचं. हे निषिद्ध. विहित कर्म तुमचं जे आहे ते तुम्ही करा. निषिद्ध कर्म करू नका. हे जे कर्म करायला नाही सांगितलंय, तुम्ही ते करायचं नाही. काय? निषिद्ध कर्म करू नका. म्हणजे काय? याचं उदाहरण म्हणून सांगितलं. विहित कर्म म्हणजे काय? निषिद्ध कर्म म्हणजे काय? याचं उदाहरण म्हणून सांगितलंय. की केस दाढी करणं हे शूद्र वर्णाचं कर्म आहे. परंतु परत सांगितलं, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण जरी असले, म्हणजे 4 वर्णाचे लोक, 4 प्रकारची कामं करणारे लोक म्हणजे 4 वर्णाचे लोक. ते प्रत्यक्ष जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असले पाहिजे असं काही नाही. ते तसं काम करतात म्हणून ते तसे त्या त्या वर्णाचे लोक. मग त्यांचं जे विहित कर्म आहे ते ते करतात. परंतु हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रचं कर्म करणारे हे चारही वर्णाचे लोक जेव्हा सद्गुरूंना शरण जातात, तेव्हा ते सगळे ब्राह्मण होतात. कारण सद्गुरूंच्या पोटी जन्म झाला त्याच्यामुळे ते द्विज झाले. आणि सद्गुरूंनी सांगितलेली प्रेम, भक्ती, ज्ञान, सेवा ही साधनं ते करतात म्हणून ते विप्र झाले. अध्ययन, अध्यापन आणि सद्गुरूंचं ज्ञान, त्याचं मनन, चिंतन, निधिध्यासन ते करतात. त्यांची भक्तीने त्याचा अनुभव घेतात आणि म्हणून ते ब्रह्माला जाणतात म्हणून ते ब्राह्मण झाले. तेव्हा हे लक्षात ठेवायचं. तेव्हा असं निषिद्ध कर्माचं उदाहरण म्हणून सांगितलं. पण काही लोकांचं निषिद्ध कर्म हेच विहित कर्म असतं.
ज्याला भक्ती करायची आहे, पण निषिद्ध कर्म हेच त्याचं विहित कर्म आहे. हेच ज्याच्या जीवन निर्वाहाचं साधन आहे. मग काय करणार? तर ते तर सोडता येत नाही मला. मग पण भक्ती करण्याची एकीकडे आवड आहे. भक्ती तर करावीशी वाटते सद्गुरूंचं त्याला दीक्षा घ्यावीशी वाटते, जन्म घालावासा वाटतो, यज्ञ करावासा वाटतो, हे सगळं तर आवड आहे. पण ते तर पण जीवन निर्वाहाचं साधन ते तर शूद्राचं साधन आहे. मग काय करणार? तर म्हणले त्याच्याशिवाय राहवत नाही केल्याशिवाय. अशा वेळी सद्गुरूंच्या कृपेनी आणि सेवेनी ते निषिद्ध कर्मही विहित कर्म होतं. ते तू निषिद्ध कर्म तो म्हणतो, "सद्गुरू मी असं-असं करतो, काय करणार मग? मला सोडता येत नाही." तसा तू सद्गुरू म्हणतो, "हरकत नाही. तुझा माझ्या पोटी जन्म झाला ना, तू ब्राह्मणच आहेस आणि तू भक्ती करतो ना, मग तू ब्राह्मण आहे." तेव्हा तुझं हे निषिद्ध कर्म जे आहे, ते विहित कर्म होईल म्हणाले. आमचे एक शिष्य आहे ते खंडागळे म्हणून. तसं ती रामेश्वरी आहे. त्यांची दुकानाचं उद्घाटन आम्ही करायला गेलो होतो. ते खंडागळे इथे येतात. तर त्या ह्या दोघांचंही असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वेगळं आहे, यांचं वेगळं आहे. ब्युटी पार्लरचं त्यांचं बिझनेस आहे. ब्युटी पार्लरचं दुकान आहे. म्हणजे काय तिथे केस कापावे लागतात, दाढी करावी लागते, केस काढावे लागतात ब्युटी पार्लरमध्ये. म्हणजे काय झालं, तर प्रत्यक्ष जे कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे ते. विहित कर्म नाही, निषिद्ध कर्म आहे. भक्ती भक्ती करायची तर त्याला निषिद्ध कर्म आहे. पण मग हे सोडता तर येत नाही. हा व्यवसाय तर सोडता येत नाही. मग काय करणार? मग त्याला आम्ही त्याला दिशा देणार का नाही? त्याला साधनं देणार का नाही? तर अशा वेळी काय होतं, अशा वेळी ते बघितलं जात नाही निषिद्ध कर्म. अशा वेळी तो सद्गुरूला शरण गेला की नाही, सद्गुरूने दिलेली साधना करतो की नाही, त्याने दिलेली भक्ती करतो की नाही, त्याची त्याला आवड आहे की नाही, हेच बघितलं जातं. म्हणजे तो ब्राह्मण आहे. मग त्याचं हे निषिद्ध कर्म जरी असलं, तरी ते त्याचं विहित कर्म होतं. कारण त्या कर्माशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. आधी शरीर जिवंत राहायला तो भक्ती करेल ना. आणि म्हणून त्याचा हा जीवन यापन करण्याचा हे व्यवसाय आहे आणि म्हणून त्याला सूट आहे. तो करू शकतो. कारण आधीपासूनच त्याने तो व्यवसाय घेतलेला आहे. पण त्याची तळमळ एवढी आहे की तो सद्गुरूच्या ठिकाणी आला आणि म्हणून त्याला त्या निषिद्ध कर्माचा काही दोष लागत नाही. दत्तगुरूंच्या दत्तगुरूंची एक भक्त होती. कर्कटी मागच्या वेळेला आपण सांगितलं. तिथं मनुष्याचं मांस भक्षण करत होती. बापरे! एवढं. पण भक्ती करत होती दत्तगुरूंची. आता ती पूर्वीपासून राक्षसीणच होती. तिचं खाणच ते आहे. तर तिचे त्याला निषिद्ध काय म्हणणार? तिचं ते विहितच कर्म होतं. पण ती तरुण गेली ना. तेव्हा त्याचं जे कर्म आहे, ते निषिद्ध कर्माचं ते कर्म जळून जातं म्हणाले. भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे, की तुझं कसंही कर्म असेल, निषिद्ध असेल, काय असेल, पण तुला भक्ती करायची आहे ना, तू अनन्य भक्त आहे ना, मतपरायण आहे ना, बस इथेच हेच क्वालिफिकेशन बघितलं जाते. मतपरायण, माझ्या ठिकाणी राहणार आहे ना, माझ्यात तू राहतोस ना, माझी सेवा करतोस, सद्गुरूंची सेवा करतो, सद्गुरूंचं कार्य करतो. सद्गुरूंचं ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान आणि सद्गुरूंशी एकनिष्ठ आहे, अनन्य आहे. तर मग म्हणाले, "तुला हे काही लागू नाहीये, निषिद्ध वगैरे तू काय करतो ते करत राहा" म्हणा. तुझं कर्म जाळण्याचं काम मी करतो, असं भगवान सांगतात. तेव्हा भक्ताचं कर्म भगवान जाळून टाकतात. मग कर्म कसं जाळून टाकतात? कर्म कसं जळून जातं? आम्ही आपल्या ह्याच्यात लिहिलं होतं. तुझा हा ज्ञान यज्ञ चालतो, आहुत्या कर्मांच्या घालतो, ज्ञानाग्नीत हवन करतो, जळे अभिमान गळे देहभान, कळे महिमान गान तव कार्याचे करिता, जय जय श्री गुरु अवधूता. तर म्हणाले ज्ञान यज्ञ चाललाय तुझा. त्या ज्ञान यज्ञामध्ये म्हणजे किरणमुळे त्यांना ते आवडतं. ते आरती ते म्हणतात, "वेळ झाला, वेळ आहे आता."
आरती करू का? आज नाही वेळ. आज जरा सांगायचं आहे बरं. तेव्हा कर्म कसं जळून टाकायचं? तर भगवंताला ही सर्व कर्म समर्पित करतात आणि कर्म समर्पित करून ते आपली कर्म जाळून टाकतात. सद्गुरू हे कर्म मी केलंय आता. ते म्हणतात, "ठीक आहे, तू निषिद्ध आहे ना, तरी हरकत नाही. पण ते तुझं जीवन यापनाचं कारण. मग तुझं कर्म जळून गेलं. तू तू मतपर आहे ना, तू मी सांगितलेले साधनं करतो, माझ्या कार्यात आहे, माझ्या ठिकाणी तू राहतोस, तर म्हणले तुझे सगळं कर्म जळून जातील. म्हणजे त्या कर्मरूपी बीजाला फळच येणार नाही, निर्बीज होऊन जातील. कर्माचा भोग भोगावा लागत नाही. भक्तांना कर्माचे भोग भोगावे लागत नाही. केवढा त्याला रिवॉर्ड आहे. ही इज रिवॉर्डेड. काय सगळ्यात मोठा रिवॉर्ड कुठला आहे? भक्ताला कर्माचे भोग भोगावे लागत नाहीत. ज्ञानी किती मोठा असला, तरी कर्माचे भोग त्याला भोगावे लागतात. योगी किती मोठा असला, तरी कर्माचे भोग भोगावे लागतात. हिमालयात जाऊन राहा, नाहीतर गुहेत जाऊन राहा, नाहीतर बंकरमध्ये तू लपलास, तरी कर्म तिथे शोधील. कर्म म्हणले अशी मिसाईल आहे. म्हणून मला असं वाटतं, एखाद्या वेळी एखाद्या मिसाईलचं नाव कर्म असंही ठेवता येईल. काय ब्रह्माचं नाव ठेवलंय ना, तसं खरं कर्मा नावाची मिसाईल ठेवायला पाहिजे. सूर्या मिसाईल ठेवली आहे, पण अजून कर्मा नावाची मिसाईल नाही ठेवली. खरं कर्मा नावाची मिसाईल खूप इफेक्टिव्ह आहे म्हणाल. ते कर्म असं आहे, की माणसाला तो कुठे जाऊन गेला ना, तर तिथे शोधत ठेवून त्याला हिट करणार म्हणाले. अशी ती मिसाईल म्हणजे कुठल्याही जन्मात जा, किती जन्म झाले, तरी म्हणले तिथे जाऊन ती कर्मा मिसाईल आहे. ती त्याला उद्ध्वस्त करून टाकणार. कर्माचे भोग भोगावे लागतात. नुसतं भगवंता मी तुम्हाला एक कर्म समर्पण करतो, असं म्हणले नुसतं नम्रतेने नाही होत. भगवंता तुला सर्व कर्म समर्पण. आम्ही भगवंताला सर्व कर्म समर्पण करतो. अरे असं नाही होत. मग काय? कर्म खरोखर कधी जळतात? तुझ्या या बोलण्यात काही फायर नाही म्हणले. देअर इज नो फायर इन युअर बेली असं म्हणतात. देअर इज नो फायर इन युअर बेली. तुझ्या पोटात काही फायर नाहीये. नुसत्या बोलण्यात नुसती हवा आहे. की सद्गुरू सर्व कर्म समर्पण. पण समर्पण म्हणजे काय? केवढी मोठी गोष्ट आहे म्हणाले. कर्म समर्पण करणे म्हणजे सद्गुरूंनी जी आज्ञा केली, ती आज्ञा न मोडणे, त्या आज्ञेप्रमाणे करणे, आचरण करणे. सद्गुरूंनी जी आज्ञा केली आहे, त्या आज्ञेप्रमाणे आचरण करणे, याला सर्व कर्म समर्पण करणं असं म्हणतात. कळलं का म्हणा? तू तसं करतो का? तू नुसतं समर्पण करतो असं म्हणतो. मी सद्गुरूंना सर्व समर्पण केलं. हे सगळं सद्गुरूंचं आहे असं तू म्हणतो. पण समर्पण केलं याचा अर्थ काय? की सद्गुरूंनी आज्ञा केली की मग मात्र तू गडबडतो. अरे असं नाही. तू जर सर्व समर्पण करतो, तर सद्गुरूंनी आज्ञा केल्यावरती आज्ञा किंवा सद्गुरूंनी आज्ञा करण्याची गरज नाही महाराजांची म्हणे. अरे सद्गुरूंना काय म्हणायचं आहे, ते त्याला कळलं पाहिजे. सद्गुरूंनी आज्ञा सुद्धा करण्याची गरज नाही. म्हणजे आज्ञाला कशाला करायची? सद्गुरूंना त्रास होतो म्हणले आज्ञा करणं. अरे, हे असं कर, तमकं कर. 10 वेळा सांगावं लागतं, तरी तू करत नाही. त्याला आज्ञा मोडतो किंवा आज्ञा केल्यानंतर तो करतो. तेव्हा सद्गुरूंना त्रास होतो. तो म्हणतो, "मला आज्ञा करायला लागते." अरे, माझ्या ठिकाणी काय विचार आहे ते समजून तू केलं पाहिजे म्हणाला. त्याप्रमाणे आचरण करणे याला कर्म समर्पण असं म्हणतात. आणि मग ते समर्पण केलेलं कर्म जळतं. कशामुळे जळतं? ती जी आज्ञा केली आहे सद्गुरूंनी, त्या आज्ञा पूर्ण केल्यामुळे त्यांची आज्ञेप्रमाणे वागल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी तेज येतं आणि त्या तेजाने त्याचं ते कर्म जळून जातं. तेव्हा कर्माला जाळण्याची ही जी विधी आहे, मग त्याला त्याला त्या कर्माचा काही बाध होत नाही. म्हणून विहित कर्मे कर ही परमेश्वराने सद्गुरूंनी मला आज्ञा केलेली आहे. अरे विहित कर्म कर. आणि म्हणून त्यांची आज्ञा मी पालन करतो. आणि या भावाने कर्म केली पाहिजे. जसं म्हणले ऑफिसमध्ये नोकर असतात. आपण आपल्या ऑफिसमध्ये असतो. आपल्या साहेबांनी जे काही सांगितलं, ते आज्ञा, "जी हुजूर." "जी सर, जी सर." काय? जी हा शब्द लावतात. "जी सर." हां. साहेबांनी आज्ञा केल्याबरोबर ते करायचं असतं. नाही केलं तर लगेच साहेब नोकरीवरून काढून टाकतो. काय साहेब फार कडक असतात. आमच्या त्या हॉटेलमध्ये आम्ही होतो. 5 स्टार हॉटेलमध्ये.
सेंटॉर हॉटेल. तिथे एअर इंडियाचं हॉटेल होतं. तिथे आम्हाला आमचं ट्रेनिंग झालं आधी. 6 महिने एवढं रिगरस ट्रेनिंग असतं. सगळं बघतात. ते ड्रेस बघतात, कसा घालतो बघतात, बूट कसे घालतो, बुटांना पॉलिश आहे का नाही, मोजे कसे घातले, टाय कसा बांधलाय, बांधणं शिकवतात. सगळं काही एवढं ट्रेनिंग असतं ते. बिहेवियर कसं पाहिजे, बोलायचं कसं, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, सगळं ते शिकवतात आणि काय हॅबिट पण शिकवतात. तर माझ्याबरोबर एक होता साउथ इंडियन होता. त्याला सगळं चांगलं होतं. पण त्याला एक वाईट हॅबिट होती. तो काय करायचा नाकाबंद असं असं करायचा. फक्त नाकाला असं करायचा. मी त्याला कितीदा सांगितलं, "अरे असं करू नको." म्हणजे तू वारंवार असं करतो. काहीतरी हॅबिट. तसं करू नको. पण त्याने ऐकलं नाही बेटे. आम्ही एकदा असं उभं होतो आणि अमिताभ बच्चन वगैरे अशी मोठी पार्टी काहीतरी आली. सगळे सगळेच्या सगळे धर्मेंद्र वगैरे सगळे नट लोक आले आणि त्याला एकदम ती सवय होती. त्याने असं केलं आणि तो मेन मॅनेजर होता. तो तिकडे बघत होता आणि त्याने बघितलं की याने असं केलं. तर केल्याबरोबर तो आला आणि त्याला एवढं फायर केलं आणि नुसतं फायर नाही, त्याला लेटर दिला आणि त्याने नोकरीवरून काढून टाकलं. काय तर नुसतं नाकाने असा नाकावरून असा. आपल्याला साधी गोष्ट वाटते. काय पण म्हणले आपण किती चुका करत असतो, हे कळत नाही म्हणाले. काय साहेबांची आज्ञा मोठी हे असते. तसं सद्गुरूला साहिब म्हणतात, साहिब. प्रेम साहिब से जो लगाया है, वास्ता जिंदगी से फिर क्या है. तर आपले साहेब एकदम प्रेमळ आहेत. पण साहेबांची शिस्त पाळली. आपणच शिस्त पाळली पाहिजे. आपणच आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे. आणि जर शिस्त नसेल, आज्ञा साहेबांची पाळली नाही, तर म्हणले मग ती शक्ती आपल्या ठिकाणी येत नाही. कर्म जाळण्याची शक्ती आहे. म्हणून सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन त्यांनी आज्ञा करायलाच नको. लगेच सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. तेव्हा ऑफिसची कामं करत असताना जसं त्या साहेबांची आज्ञा पाळली जाते आणि ती ऑफिसची कामं करण्यात काही त्याचा स्वार्थ असत नाही. ऑफिसमध्ये तो जातो. काम आपल्याला दिलंय तर करतो. त्यात स्वार्थ काय हो? काहीच नाही. व्यक्तिगत स्वार्थ त्याचा काही नसतो. त्याचा दरमहा पगार मिळणार त्याला माहिती असतं. दरमहा पगार माझ्या खात्यात जमा होणार आहे. तेव्हा त्यात तो कामं करत असतो. कामं वेगळी, पगार वेगळा. तेव्हा या दोघांचं काही हे नाहीये. तसं तसं एकदम हार्ड अँड फास्ट हे काही नाहीये. तो प्रत्येक वेळेला असं म्हणतो, की मला किती पगार मिळाला बघू, मोजू आणि मग मी किती काम करायचं मोजून तसं करतो का? नाही, तो गेल्यावर सर्व काम करतोच प्रत्येक माणूस. कोणी माणूस असं टाळाटाळ करणारा आळशी नसतोच. आमच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये शिकवतात, की कुठलाही माणूस बेसिक काय, कुठल्याही माणसाला काम करणं आवडतं. पण त्याच्या आवडीचं काम मिळालं पाहिजे मात्र. आवडीचं काम मिळालं तर नाही करणार. पण आवडीचं काम जर मिळालं, तर तो कोणीही मनुष्य टाळाटाळ करत नाही. सगळे मनुष्य काम करतात. म्हणून आम्हाला मागे अ, एका कॉर्पोरेट ट्रेनिंगवाल्यानी फोन केला होता. त्याचं नाव काय होतं? काहीतरी होतं. तेव्हा मराठीच होता. मग त्याने आम्हाला फोन केला, की म्हणले, "मला कळलं की तुम्ही या मॅनेजमेंटमध्ये चांगलं शिकवता आणि तुम्ही मास्टर आहात त्याच्यात, पी आहात. तर मला एक आणि म्हणाले, "गीतेमध्ये तुमचा चांगला अभ्यास आहे." तर म्हणले, "मला एक नेहमी प्रश्न पडतो, मी गीता आणि मॅनेजमेंट असं शिकवतो." तर म्हणाले, "लोकं नेहमी विचारतात प्रश्न, की मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन." असं म्हणतात. ते त्यांना पटत नाही म्हणले. तर कसं सांगावं मला जरा सांगा. मी म्हटलं, "अहो, त्यांना तुम्ही विचारा, की तुमचा पगार मिळतो ना, तुमच्या बँकेत जमा होतो ना?" "होतो." "आणि तुम्ही येता, ते रोज मनात असं धरून येता का, किती पगार मिळतो, किती पगार मिळतो? त्याच्याप्रमाणे काम करता का तुम्ही?" "नाही." ऑफिसमध्ये आल्यानंतर तुमचं काम एवढं आवडीचं असतं, की फटाफट तुम्ही काम करत जाता आणि काम संपल्यानंतरही तुमच्या मनात विचार येत नाही, की मला किती पगार मिळणार आहे?
हा विचार येतच नाही म्हणले. तर झालं महाफले सुखदाचन झालं, की पगार मिळतो त्याच्याप्रमाणे मी काम म्हणून काम करतो असं नाहीये. ते काम तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही काम करता आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये पण असं आहे तत्व, की मनुष्य काम का करतो? तर त्याला ती आवड असते म्हणून आवडीने काम करतो. काम केल्याशिवाय तो राहू शकत नाही. असं गीतेतही सांगितलं आणि म्हणून त्याला काहीतरी काम पाहिजे असतं किंवा कारण एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. काहीतरी काम पाहिजे बाबा. तेव्हा हल्ली स्त्रियांना पण सर्व्हिसच्या पाहिजे. कारण काय? ते स्त्रीला काहीतरी काम पाहिजे. नाहीतर घरी राहिली तर म्हणलं काहीतरी उद्योग पाहिजे तिला. पूर्वीच्या स्त्रियांना सगळं घरकाम, सगळं उद्योग असे. कामं खूप होती. त्याच्यामुळे त्यांचा वेळ जात असे. हल्लीच्या स्त्रियांना टीव्ही बघून सगळं सगळं काही असतं. त्याच्यामुळे त्यांचा वेळ कसा म्हणून नोकरी. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की म्हटलं, "काम ते करतात. तुमचे पगार सारखा पगार तुम्ही दाखवता का त्यांना? हे बघा पगार." महाफलेशी कदाचित मग आहेत त्याच्यात. मग त्यांना समजावून सांगायचं ते हे उदाहरण द्यायचं. मग त्याला पटलं. अरे वाह! छान उदाहरण दिलं म्हटलं. तेव्हा त्याला खात्री असते, की मला पगार मिळणार आहे, वाढणार आहे, पर्क्स मिळणार आहे, सगळं काही मिळणार आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे तो करत असतो असं नाही. तो आपल्या कामात आनंद घेत असतो. तसंच म्हणले परमेश्वर आपल्याला सांभाळणार आहे. भक्ताची कशी भूमिका असते, की परमेश्वर आपल्याला सांभाळणारच आहे. चिंता कशाला करायची म्हणले. नाही मग तो परमेश्वर सांभाळेल का नाही म्हणून आम्ही जास्त हे करतो. मग जास्त दिवस आम्ही यज्ञ करतो. मग जास्ती आम्ही अ, पूजा करतो. मग जास्ती मंदिरात जातो, जास्त व्रत करतो किंवा जास्त जप करतो. अरे असं नाही म्हणत. याचं हे नाहीये. तू किती भावाने करतो. तुझा भाव किती उत्कट आहे. ते महत्वाचं आहे म्हणाले. तू किती करतो हे बाहेरचं नाही म्हणा. तसं कारण भक्त भक्ताला भक्त सांभाळतात ना. भक्ताला सद्गुरू सांभाळतात. भक्ताला परमेश्वर सांभाळतो, त्याला सहाय्य करतो, त्याला सर्व काही देतो. त्याला द्यायचंच आहे म्हणले, भक्ताला सगळं काही द्यायचं आहे. देऊनी त्या ऐश्वर्य दिव्य प्रभू ते भक्तास देई. देऊनी त्यावरी म्हणे मजलाच घे. अरे तुला सगळं देतो म्हणले मी, पण तू मला कधी घेशील? मा मला तू कधी घेशील म्हणले. तू आपल्या हृदयात मला कधी स्थान देशील आणि माझ्या कार्यामध्ये तू कधी स्थान घेशील? हेच भगवंताला पाहिजे असतं. आपण फक्त त्याचे दासानुदास आहोत आणि म्हणून त्याचं कर्म करतो असा भाव पाहिजे. भगवंताचा दासानुदास बस मी भगवंताचा दास आहे. काय पुसता आम्ही कोणाचे कोणाचे आम्ही दास सद्गुरु रायाचे. आम्ही सद्गुरु रायांचे दास आहोत बस. म्हणजे मग कर्माच्या कर्तृत्वाची आणि त्याच्या फळाच्या भोक्तृत्वाची. कर्माचं कर्तृत्व आणि फळाचं भोक्तृत्व. कर्म केलं की कर्तृत्व पकडतं आपल्याला आणि फळ मागितलं तर भोक्तृत्व त्याला पकडतं. म्हणजे भोग आता. फळ पाहिजे ना भोग आणि कर्म केल्यानंतर ते कर्माची जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हणून कर्तृत्व आणि भोक्तृत्व याची जबाबदारी त्याच्यावर येत नाही, भक्तावर. म्हणून त्याची कर्म जळून गेली असं होतं. भगवंताच्या ठिकाणी त्याचा भाव आहे आणि त्याच्यामुळे सर्व कर्म माझी भगवान करतात, मी काही करत नाही. काय सर्व भगवंत करतात आणि तो कर्तृत्वही घेत नाही आणि भोक्तृत्वही घेत नाही. म्हणून त्याची कर्म जळून गेली जातात. तेव्हा कर्म कशी जाळायची तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान, त्यांची सेवा हे सर्व जेव्हा करशील, तेव्हा तुझी कर्म जळेल बघ. त्याच्यानंतर मतपरा असं सांगतात, की तो मतपर झाला पाहिजे. म्हणजे मतपरायण झाला पाहिजे. म्हणजे जे भक्त काया, वाचा आणि मन यांनी सद्गुरू सेवेपासून दुसरं काहीच करत नाही. काया, वाचा, मने सद्गुरूच्या सेवेत असतात. त्याला काय म्हणतात मतपरायण. माझ्यात परायण आहेत. माझ्यात राहतात ते. भक्त कधी सद्गुरूंच्या हृदयात भक्त राहतो. कधी राहतो त्याला मतपरायण असतात. काया, वाचा, मने करून तो सद्गुरूंची सेवा करतो. मग म्हणून आमच्या ठिकाणी एकदम त्याचं नाव येतं. अरे, याने असं केलं, त्याने तसं केलं. त्याचं नाव येतं. म्हणजेच भक्तांचे सर्व व्यवहार सांसारिक आणि भक्तिविषयक
हे केवळ सद्गुरूंसाठीच केले जातात. तुझं जीवनाचं तू सांगतो ना, तू वेगळा जोपर्यंत आहे, जीवनाचा वेगळ्यापणाने विचार करतो आणि कर्म करतो, तोपर्यंत तू मतपर झाला नाही, मतपरायण नाही झालास. तो जेव्हा सद्गुरूंसाठी सर्व व्यवहार त्याच्या जीवनाशी करतील आणि सर्व भक्ती मार्गाचे भक्ती तू सद्गुरूंसाठीच करशील, तेव्हा त्याला मतपर असं म्हणतात. त्याच्यानंतरच सांगतात, "अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तो उपासते." आणि मग अनन्य, तो अनन्य होतो. अनन्य म्हणजे काय हो? अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. दुसरा कोणी देव आहे, दुसरा कोणी अ, देवी आहे, दुसरं काय हे आहे, दुसरं काही व्रत आहे, दुसरा काही उपवास आहे, काही त्याला नाही म्हणत. अन्य आश्रयाचा तो त्यागच करतो. त्याला अनन्यता असं म्हणतात. सर्व समर्थ अशा भगवंत किंवा सद्गुरू वाचून दुसऱ्या कोणत्याही देवाला तो यत्किंचितही आश्रय करत नाही. त्याला अनन्यता असं म्हणतात. असं अनन्य आणि मतपरायण झालेले भक्त माझी अखंड उपासना करतात, असं भगवान सांगतात. आणि त्या अखंड उपासनेने अव्यावृत भजनात, भक्तिसूत्रात सांगितलं अव्यावृत भजनात अखंड भजन करतात. माझे ध्यान त्यांच्याकडून घडतं आणि त्याच्यामुळे त्यांचं चित्त माझ्या राहण्याचं देवघर होऊन बसतं. त्यांचं चित्त, त्यांचा देह हे देवघर होतं. देह देवाचे मंदिर होत आणि चित्त हे चित्तामध्ये गर्भगृह होतं. चित्त हे गर्भगृह होतं आणि तिथे मी राहतो म्हणा. माझ्या भक्तांचा मी केवळ एकच आवडीचा विषय होऊन राहतो आणि केवळ माझ्याशीच प्रेम भक्तीचा सर्व व्यवहार ते करतात. सर्व देवघेवीचा व्यवहार, प्रेम भक्तीचा ते माझ्याशीच करतात म्हणजे इतरांच्यासाठी नाही करत. नातेवाईकांच्यासाठी नाही करत. आणि त्यांच्या आड येणारे सांसारिक, मग याच्या आड जे येतं सांसारिक सांसारिक सुख, विषय सुख, ते तुच्छ म्हणून त्याचा त्याग करून टाकतात. नहीं चाहिए, नहीं मांगता है. विषय सुख नाही मागताय. सांसारिक सुख नाही मागताय. आणि मोक्ष, मोक्ष सुख नाही मागताय. मोक्ष पण आम्हाला नको म्हणताय. काय करायचं म्हणा? या दोन्ही कुळाचा ते त्याग करतात, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मोक्षाचाही त्याग करतात आणि विषयाचाही त्याग करतात. अशा माझ्या भक्तांना अनन्य भक्त असं म्हणतात. अनन्य. अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अशा रीतीने अनंत होऊन ज्यांनी आपलं शरीर, मन आणि जीवभाव मला विकला आहे, म्हणजे विकला आहे म्हणजे काय? समर्पण केलेलं आहे. विकला आहे. काय? जिव्हार विकले भक्ती. म्हणजे ज्यांनी मला मन विकलं. आम्ही विचारलं, कोण कोणी विकलाय सांगा? तुमचं मन, बुद्धी, चित्त आणि देह हे कोण विकायला तयार आहे? कोणाला? मला विकायचं. मी विकत घेणार आहे आणि तुम्ही विकणारे आहात. अरे भक्तांनो, तुम्ही मला तुमचं काय पाहिजे? मन विका, देह विका, मन विका, बुद्धी विका, चित्त विका, अहंकार हे सगळं विकून टाका. काय? मन, जीवभाव हे सगळं विका आणि मी विकत घेतो. असं जे विकून टाकतात आपल्या स्वतःला, स्वतःची बोली लावतात. स्वतः ते म्हणाले आपली बोली लावतात आणि विकून टाकतात. त्यांचं काय होतं म्हणाले, त्यांना काय अनुभव येतो? मय्या वेशित चेतसाम. त्यांना त्यांना काय डिग्री मिळते पी-एच-डीची? मय्या वेशित चेतसाम. आधी मतपरायण हे डिग्री मिळेल त्याला. मतपरायण ही डिग्री मिळाली म्हणाले. आता सगळ्यात लास्ट डिग्री देतो म्हणाले. मय्या वेशित चेतसाम. मयी मयी आवेशित चेतसाम. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी, आवेशित आवेश, त्याच्या ठिकाणी असा आवेश येतो ना. आवेशत चेतसाम म्हणजे चेतसाम म्हणजे त्याच्या ठिकाणची चेतना, त्याच्या ठिकाणचं मनाची शक्ती, त्याच्या ठिकाणचं चित्त, त्याच्या चित्ताच्या ठिकाणी काय होतं? माझा आवेश होतो. म्हणजे मी त्याच्या चित्तामध्ये भरतो. विरघळले मी तुझ्यात, तू भरला मम रूपात. माझ्या रूपात तू भरला. काय तू माझ्या रूपात भरला.
भक्त म्हणतो, "हे भगवंता, हे सद्गुरू तुम्ही माझ्या रूपात, माझ्या हृदयात तर आहातच. हृदयात म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मी तुम्हाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार विकलं, तर मग सद्गुरू आपल्या चित्तामध्ये येतात. आपल्या हृदयात नुसतं सगळं समर्पण केलं, सगळं हे झालं, सद्गुरू तुम्ही आमच्या हृदयात असतात, तुमची आठवण येते. अरे नाही, तसं नाही म्हणा. पैसा नहीं चलेगा. तू विकलं का? तू आपलं मन मला विकलं का? आता एखादी वस्तू विकल्यानंतर दुसऱ्याला नाही विकू शकत. आणि माझ्या लक्षात आलं, की मलाही विकलाय आणि तो दुसऱ्यालाही. एकच वस्तू 2, एकच घर दोघांना विकलं. असे होतं. एकच घर दोघांना विकलं, एकच प्रॉपर्टी दोघांना विकली. मग हे 420 होते. 420 ची केस होईल म्हणजे तुझ्यावर. काय? तेव्हा एक मात्र होते मन ते उद्धवा. दोन चार असती कार्य म्हणे उद्धवा, एक मात्र होते ते मी दिले माधवा. तू मन मला विक. मन विकलं ना म्हणजे ते दुसऱ्याकडे गेलं नाही पाहिजे. जाणारच नाही मला. तू बुद्धी मला विक. म्हणजे तुझ्या बुद्धीत शहाणपण येणार नाही. नाहीतर तू हल्ली याच्यावर मोबाईलवर बरंच शहाणपण तुला आलंय. मला कळतं म्हणे तू काय शहाणपण करतो ते कुठून आलंय मला कळतं. त्याचा सोर्स मला माहिती आहे. तेव्हा तुझं मन मला विकून टाक. तुझी बुद्धी मला विकून टाक. म्हणजे ह्या भानगडच नाही. मन, बुद्धी, तुझं चित्त, तू काय चिंतन करतो ते मला माहिती. तुझं चित्त मला विकून टाक म्हणजे. आणि असं झालं ना म्हणजे काय होईल, हे मला विकलं, मन विकलं की मी तुझ्या मनात शिरेन म्हणाला. बुद्धी विकली तर तुझ्या बुद्धीमध्ये मी ज्ञानाने शिरेन. मन विकलं तर मनात प्रेमाने मी शिरतो. बुद्धी मला विकली तर मी बुद्धीत ज्ञानाने शिरतो. चित्त मला विकलं तर चित्तामध्ये मी चिंतनाने तिथे प्रवेश करतो. आणि अहंकार मला विकला तर तुझ्या ठिकाणी मी अहम ब्रह्मास्मीची जाणीव निर्माण करतो. तसा मी शिरतो. म्हणजे तुझ्या देहामध्ये सूक्ष्म देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सूक्ष्म देहामध्ये मी शिरतो म्हणाला. आणि मी तिथे स्वतः सगळं कारभार करणार. आता मन माझं झालं, बुद्धी, चित्त तिथे मी राहणार. तिथे सगळं मी सूत्र लावणार. आणि तुझ्या देहामध्ये, तुझ्या कानामधून मीच ऐकणार. तुझ्या डोळ्यामधून मी पाहणार. तुझ्या मुखाने मी स्वाद घेणार. तुझ्या यानी त्वचेने मी स्पर्श अनुभवणार. तुझ्या पायाने मी चालणार. तुझ्या हाताने मी काम करणार. तू काहीच करायचं नाही म्हणे. कारण काय तू मुक्त. तुला मी मुक्त दिली. तू रिटायर, यू आर रिटायर. यू एन्जॉय. हे सगळं होतंय एन्जॉय कर. याला काय म्हणतात मैया वेशित चेतसाम भक्ताची अशी अवस्था असते. आता आमच्या ठिकाणी महाराज आम्ही कुठे गेल्यानंतर अरे महाराज माझ्या ठिकाणी माझ्या हृदयात आहे. बास. कारण मी त्यांना सगळं विकून टाकलं म्हणा. जे काही होतं नव्हतं सगळं विकून टाकलं. महाराज म्हणले सगळं तिकडे जायचं नाही, नाही. हे करायचं नाही, ते नाही, काय नाही. सगळं विकून टाकलं आम्ही. त्यांच्या मनाप्रमाणे केलं. त्यांच्या आज्ञेप्रमाणे केलं. आणि मग ते आले वन फाईन म्हणून आम्हाला असं आश्चर्य वाटतं, की सद्गुरू आमच्या मनात, आमच्या हृदयात आले. असं प्रत्यक्ष आम्हाला अनुभवलं, प्रत्यक्ष. आणि आणि भगवंत आमच्या शरीरात त्याचा संचार झाला. म्हणजे सद्गुरूंचाच. सर्व अवयवांमध्ये, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियामध्ये असा आम्हाला प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतला, असं आम्ही सांगू शकतो. काय म्हणून आम्हाला मैया वेशित चेतसाम म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला कळला आणि तो तुम्हाला आम्ही सांगितला. नुसतं शब्दांनी अर्थ नाही सांगितला. ऐशिया नित्य प्रेम समाधिस्थानच्या शरीरी गुलाबराव महाराज काय म्हणतात, नित्य प्रेमाची समाधी ज्यांना लागली आहे अशांच्या शरीरामध्ये भूतावेश न्यायी प्रवेशोनी हरी. बघा, आता गुलाबराव महाराज जे सांगतात तो आमचा अनुभव आहे. की भूतावेश न्यायी, भूत जसं एखाद्या माणसाला पकडतं आणि त्याच्या हृदयात प्रवेश करतं, त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर सर्वांमध्ये प्रवेश करतं म्हणजे जसं भूत आवेश न्यायी, मय्यावेशित मय्यावेश, तसं भूतावेश. भूताने त्याला पकडल्यानंतर त्याचं मन, बुद्धी, चित्त, देह काहीच त्याचं राहत नाही म्हणले. भूत सगळं विकत घेऊन टाकतो. काय आणि त्याचा आवेश, भूताचा आवेश होतो त्याच्या शरीरामध्ये. तसं म्हणाले, जेव्हा तो भक्त आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं विकतो
देह विकतो, देह पूर्ण अर्पण करतो सद्गुरूंच्या कार्यासाठी, तेव्हा सद्गुरू त्याच्या देहात आवेश करतात, देहात शिरतात. मन बुद्धीमध्ये सूक्ष्म देहात शिरतात, जड देहात शिरतात, सूक्ष्म देहात शिरतात आणि ते सर्व कार्य करतात. मग त्याच्या ठिकाणी त्या कर्माचं बंधन राहतच नाही म्हणाले. भूतावेश न्याये प्रवेशोनी हरी, प्रारब्ध व्यवहार अवघा करी. सगळ्यात जेवढं काही प्रारब्ध आहे म्हणले त्या सगळ्याचा व्यवहार तो हरी करतो. म्हणून भक्ता प्रारब्धा विभव, प्रारब्धाचा अभिभव म्हणजे प्रारब्ध नाश होतो. आणि तुझ्या सगळ्या प्रारब्धाचा नाश करतो. प्रारब्ध कोणाचं बदलता येत नाही असं सांगतात, शास्त्र सांगतात की प्रारब्ध माझे सहसा टळेना, जवीन रामा मज कंठवेना. प्रारब्ध कोणालाही बदलता येत नाही. काय काले पत्थर की सफेद लकीर असं म्हणतात. प्रारब्ध कोणालाही बदलता येत नाही, परंतु फक्त एकच आहे म्हणले, जो भक्त आहे आणि ज्यानं आपले एकच त्याला अपवाद आहे म्हणले. ज्याने आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूक्ष्म देह विकला आणि हा जड देह पण विकला. कान, नाक, त्वचा, डोळे हे सर्व विकलं. त्याच्या ठिकाणी भूत जसं सर्वांचा ताबा घेतं, तसं प्रवेश होनी हरी, भूतावेश न्याय, न्याय. जसा भूत प्रवेश करतो तसंच हरीने प्रवेश केला आणि त्यांनी काय केलं, सर्व प्रारब्ध जे आहे ते आपल्या हातात घेतलं म्हणा. त्याला आता बघतो आणि त्या प्रारब्धाचा नाश करून टाकला. भक्तांना प्रारब्ध भोग होत नाही असं तुकाराम महाराजही सांगतो की भक्तांना प्रारब्ध भोग नाही. बाकी ज्ञानी लोकांना प्रारब्धाचा भोग आहे, भोगावाच लागतो. योगी लोकांना प्रारब्धाचा भोग भोगावाच लागतो. संचित क्रियामाण तुकाराम महाराज सांगतात, संचित क्रियामाण भक्ता प्रारब्ध नाही जाण. काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, झाला म्हणतात, आहे असं नाही. हरिकृपे त्याचा नाश झाला. मन मिळाले रे मना, आपलं मन त्या सद्गुरूंच्या मनाला मिळालं. भोग अंतरीचा भोग अंतरीचा पावे नारायणा. अंतरीतला जो भोग आहे म्हणाले, तुमचं जे काही त्या यांनी लिहून ठेवलेलं आहे. कोण तो चित्रगुप्त. चित्रगुप्ताने सगळं तुमचा लेखा लिहून ठेवलाय म्हणजे लेखा-जोखा. आणि यम नाही हो, ते यम काही नाही, चित्रगुप्त काही नाही असं का? कळेल म्हणाले. त्याने लिहून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा म्हणाले. आता लोक सांगायला लागले, इंग्रजी लोक पुस्तके लिहित आहेत ना, तर ते सांगतात इंग्रजीमध्ये पुस्तक लिहून ते त्याच्यावर ते होतात, गबर पैसा कमवतात फॉरेन. आणि मग ते सांगतात, नाही नाही असं नाहीये, ते आहे, ते आहे म्हणतात, तेव्हा म्हणतात, हे लोक म्हणतात आहे. नाही, त्याचा लेखा असतो म्हणले. कुठे असतो? तर ते सांगतात की आकाशिक हे काहीतरी असे सांगतात, आकाशात असतो म्हणे त्याचा लेखा, असं सांगतात. तर आपल्या आपल्या याच्यात काय सांगितलंय म्हणाले, तो चित्रगुप्त असतो, तो लेखा ठेवतो म्हणाले. चित्रगुप्त कुठे असतो? यमाच्या यमाच्या दरबारात. यमाचा दरबार कुठे आहे? आकाशातच आहे. तो सांगतो ते बरोबर आहे. मग तिथे तो लिहितो म्हणा, अचूक लिहितो तो. आणि जेव्हा भक्त सद्गुरूंच्याकडे येतो, तेव्हा तेव्हा काय होतं म्हणाले, त्यांचे प्रारब्ध ठरविले मानुनी आपुले स्वभक्त. सद्गुरू काय करतात, त्याचं सगळं एक ओला फडकं घेऊन सगळं ते पुसून टाकतात, त्याचं आधीचं प्रारब्ध. आणि त्यांचे प्रारब्ध ठरविले, नवीन प्रारब्ध त्यांचं ठरवतो. आता हा भक्त म्हणून याचं प्रारब्ध मी लिहितो. त्यांचे आमच्या महाराजांनी लिहिले पूर्वी. त्यांचे प्रारब्ध ठरविले मानुनी आपुले स्वभक्त. त्यांचं सर्व भक्ताशी सोहळे देवाची अंगे, देव त्यांच्या संगे क्रीडा करी. भक्ताचे सोहळे करतो म्हणजे. आता आम्हाला शनिवारी सोहळा आहे. त्या संग्रामनी बोलवलंय. त्याच्याकडे काय तो म्हणला, "सद्गुरू माझ्याकडे काहीतरी करा" म्हणाले. "माझा बिझनेस काही वाढत नाही. काही गिराईक काही येत नाही." म्हटलं, "अरे येईल." "मग काय करू?" म्हणे. म्हटलं, "तू यज्ञ कर."
मग सद्गुरू, मी यज्ञ करतो म्हणले. सगळ्यांना बोलवतो. सगळे येतील का हो? म्हटलं, "हो, सगळे येतील." "तू सगळ्यांना बोलाव" म्हटलं. "आता बघू कोण-कोण येतंय. तू सगळ्यांना पाठवून दे" म्हटलं. काय सकाळी नाश्ता आहे, चहा आहे, पाणी आहे, जेवण आहे आणि कार्यक्रम आहे. काय तिथेच काही नवीन लोकांना आपल्याला हे द्यायचं आहे, दीक्षा द्यायची आहे. मग या परंपरेत घ्यायचं आहे. तर ते भक्ताशी सोहाळे देवाची अंगे. देवाच्या देवाच्या बरोबर ते असतात म्हणून त्यांना सोहाळे अनुभवायला मिळतात. देव त्यांच्या संगी क्रीडा करे आणि देव काय करतो? त्यांच्या संगी क्रीडा करतो. आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान सांगितलंय. त्यांच्या संगी म्हणजे काय? त्यांच्याबरोबर खेळतो नुसतं असं नाहीये. संगी म्हणजे त्यांच्या बरोबर असं नाहीये. संगी म्हणजे त्यांच्या बरोबर असा अर्थ नसून त्यांच्या मन, बुद्धी, शरीरात प्रवेश करून पुढे क्रीडा करतो म्हणले. बाहेर तो बाहेर तर सद्गुरूंच्या कार्यात क्रीडा करतो, संसारात क्रीडा करतो. परंतु ही क्रीडा कधी कधी होते म्हणले, कधी जाणवते त्याचा? तर त्यांच्या त्यांच्या संगी असतो म्हणजे त्यांच्या मन, बुद्धीत, शरीरात प्रवेश करतो आणि तिथे क्रीडा करतो. असा अर्थ आहे संगी म्हणजे. आणि ह्या शब्दाचा जो अर्थ आहे, मय्या वेशित चेतसाम, मय्या वेशित चेतसाम म्हणजे त्याच्या मन, बुद्धी, शरीरात प्रवेश करून क्रीडा करतो. त्याचं मन, बुद्धी, चित्त सर्व अहंकार सर्व विकत घेतो. देह विकत घेतो. असं म्हटलंय. तेव्हा भगवंताला किंवा सद्गुरूला विकल्या गेलेल्या मनुष्याचं शरीर, मन आणि जीव हे सर्व पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण स्वरूप किंवा श्रीहरी स्वरूपच होऊन राहतं म्हणाले. तेषामहं समुद्धरतां संसार सागरात. भगवान सांगतात, माझे भक्त ज्या स्थितीत असतील, जसे असतील तसे, त्या त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करून कळी काळाचं कळी काळाचं निर्दालन करून टाकतो आणि त्यांना माझ्या पदरात खाली घेतो. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. अरे तू कशाला म्हणाले, तू एवढी चिंता करतोस? अंतकाळी जरी आला, संकटे जरी आली, तरी 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 मी तुला सांभाळणार आहे म्हणजे अंतर्बाह्य सांभाळणार. तर तू म्हणले या छोट्या-छोट्या छुटपुट गोष्टीला काय म्हणले तू हे करतो? त्याचा का तू भाऊ करतो? त्याची का तू चिंता करतो? एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता. माझ्या भक्त म्हणतोस आणि संसाराची चिंता करत बसतो. काय समर्थाची कांता कोरान्न मागे. कोरान्न म्हणजे कोरडी भाकरी. भाकरीवर भाकरीवर तूप लावून पाहिजे म्हणजे आपल्याला. काय समर्थांची कांता, समर्थ सद्गुरूंचं समर्थ सद्गुरूंची कांता. कोरान्न मागे, कोरडी भाकरी मागते. भगवान सांगतात, माझा भक्त म्हणजे माझी पत्नी आहे, असं भगवान सांगतात. असे समज. ज्याप्रमाणे प्रिय पत्नीचं पडेल ते काम करायला पतीला लाज वाटत नाही, त्याप्रमाणे आमचे जोशी आहेत ते स्कूटर मला सांगतात, "सद्गुरू मला जायचं आहे, मी चाललोय आता." त्यांना फोन केला ना, "आता चाललोय रोहिणीला घ्यायला." म्हटलं, "हे काय? तुम्ही तिची सेवा करताय?" "हो," म्हणले, "करावी लागते बायकोची सेवा." काय? म्हणलं, "चांगला आहे, चांगला आहे. सेवा करायला पाहिजे." सेवा नाही म्हटले, प्रेम आहे. आणि म्हणले, सद्गुरूची सेवा आहे." तिला तुम्ही आणायला जाता स्टेशनवर स्कूटर घेऊन बरोबर वेळेवर. ते म्हणले, "सद्गुरूंची सेवा आहे. तिची सेवा तर आहेच. पत्नीची सेवा करायलाच पाहिजे" म्हणाले. म्हणजेच ती सद्गुरूंची सेवा आहे. पत्नीचं प्रेम, त्या प्रेमाने पडेल ते काम करायला पतीला लाज वाटत नाही. सद्गुरूंच्याही समोर तो सांगतो, "सद्गुरू आता मला वेळ नाही तुमच्याशी फोनवर बोलायला. माझी पत्नी तिकडे वाट बघते. मी जरा जाऊ का?" हां, मी म्हणतो, "वाह! वाह! शाबास, शाबास." असं तू पडेल ते काम करतो पत्नीचं. तू खरा सद्गुरू भक्त आहेस. काय? पण तसंच सद्गुरूंचंही करायला पाहिजे. हे म्हणाले, "तुला काय सांगितलं? दृष्टांत सांगितलाय. नाहीतर नुसतं पत्नीचं काम करतो म्हणून मी तुमच्याकडे येत नाही असं नाही चालायचं." हां, जसं प्रिय पत्नीचं तू काम करतो, यथा प्रिया जायायाः संप्रेषुत्ता न किंचिदंतर नवेद न किंचित बाह्य नवेद तथा तथा महत्वाचं आहे. तसं सद्गुरू आणि भक्त एकरूप व्हायचे असतील, पती-पत्नी हे एकरूप असतात आणि म्हणून एकमेकांचं कार्य करतात. एकमेकांची सेवा करतात. तसं म्हणले
सद्गुरू आणि शिष्य तो एकरूप होतो. म्हणून सद्गुरूलाही भक्ताचं कुठलंही काम करायला लाज वाटत नाही. तेच सद्गुरू असं झालं, माझं हे काम करा. मग सद्गुरू त्याचं ते काम करतात. मी माझ्या भक्ताला संसार सागरातून तारून नेण्यासाठी सगुण साकार असा अवतार घेतो. त्याच्या मागे लागतो. तेव्हा सद्गुरू रूपाने माझा अवतार निरंतर असतो. माझ्या भक्तांना रक्षण देऊन या संसार सागरातून पार करीत असतो. भवामी न चिरात पार्थ तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्यांना मी मृत्यू संसार सागरामधून बाहेर काढतो. कोणाला? ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. श्री गुरुदेव